आज आपण 5 वेगवेगळ्या प्रकारे इन्स्टंट हिरवी चटणी कशी बनवायची ती पाहणार आहोत। खूपच चटपटीत आणि आपण त्याला खूप दिवस स्टोर पण करून ठेवू शकतो। आणि ही चटणी आपण सँडविच असो, ढोकळा, भजी, चाटच्या बऱ्याच रेसिपीजमध्ये सुद्धा, इवन कबाब, पराठा, थालीपीठ, धपाटे ह्यामध्ये आपण वापरू शकतो। चला तर रेसिपी नंबर 1 ला सुरुवात करूयात। एका मिक्सी जारमध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची। कोथिंबीरीसोबत आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीरच्या काड्यासुद्धा वापरू शकतो, कारण की ग्राइंड करायचे आणि काड्यांमध्ये खूप जास्त चांगला फ्लेवर असतो। आणि त्याच्या अर्धा आपण पुदिना ॲड करून घ्यायचा। चटणीसाठी कधी पण कोथिंबीर, पुदिना ज्या काही गोष्टी आपण वापरतोय त्या नेहमी फ्रेशच यूज करायच्या। आपल्या चवीनुसार हिरवी मिरची ॲड करायची। जितकं जास्त तिखट खाताल त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची ॲड करा। अर्धा चमचा जिरे ॲड करायचे, अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आणि सोबतच थोडंसं लिंबू पिळून टाकायचं। त्याची 2 कारणं आहेत। एक म्हणजे आपली चटणी एकदम चटपटीत बनून तयार होते आणि दुसरं, चटणी आपण जास्त दिवस स्टोर करून ठेवू शकतो आणि त्याचा कलरसुद्धा तसाच मेंटेन राहतो। चटणीला चांगली बाइंडिंग येण्यासाठी आणि चटणीची कन्सिस्टन्सी चांगली थिक होण्यासाठी इथे आपण एक ब्रेडचा स्लाइस यूज करायचा। सँडविच बनवत असाल तर घरी ब्रेड स्लाइस इझिली अवेलेबल असतो, त्याच्यातलाच एक ब्रेड स्लाइस ह्या चटणीमध्ये ॲड करायचा। आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीची चटणी पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करायचं। मी 1 वाटी पाणी ॲड केलं होतं आणि त्याची छान फाईन पेस्ट बनवून तयार करायची। ही चटणी तुम्ही एकदाच बनवून एखाद्या एअरटाईट ग्लास कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये जर ठेवली तर तुम्ही 8 ते 15 दिवस स्टोर करून ठेवू शकता आणि झटपट कोणत्या पण सँडविच, पराठा रेसिपीमध्ये त्याला यूज करू शकता। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की चटणीची कन्सिस्टन्सी खूप छान आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे। ह्या ठिकाणी आपण ब्रेड स्लाइसचा यूज केल्यामुळे त्याची थिकनेस आपल्या सँडविचसाठी किंवा कबाबच्या डिपसाठी एकदम परफेक्ट आहे। जास्त वेळ बाहेर न ठेवता लवकर त्याला फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं, म्हणजे चटणी काही पडणार नाही। रेसिपी नंबर 2 ला सुरुवात करूयात। ह्यामध्ये मिक्सी जारमध्ये मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतले होते। हे शेंगदाणे मी ऑलरेडीच भाजून ठेवलेले होते। भाजलेलेच शेंगदाणे चटणीला वापरले तर खाताना चटणीची टेस्ट खूप छान येते। थोडीशी कोथिंबीर, ह्या ठिकाणी सुद्धा आपण कोथिंबीरीच्या काड्या वापरल्या तरीही चालतील। सोबतच 5 ते 6 हिरवी मिरची, आपल्याला जसं तिखट पाहिजे त्यानुसार आपण ॲड करायची। अर्धा चमचा जिरे ॲड करायचे, अर्धा चमचा मीठही ॲड करायचं। ह्या चटणीमध्ये थोडंसं साखर ॲड करायला विसरायचं नाही, कारण ह्या साखरेमुळेच चटणी एकदम छान चटपटीत, थोडीशी स्वीट, सॉल्टी बनून तयार होते। आणि आपल्या चटणीचं टेक्स्चर खूप छान येण्यासाठी आणि त्याला एक आंबूसपणा येण्यासाठी 1 मोठा चमचा दही ॲड करायचं आणि सोबतच अर्धा वाटी पाणी ॲड करायचं। इडली, डोसा, अप्पम ह्या कोणत्याही साऊथ इंडियन डिशसोबत ही चटणी खूप जास्त परफेक्ट आहे आणि बनवायला फक्त 5 मिनटं घरात असलेल्या इझी सामग्रीमधून आपण ही चटणी झटपट बनवून तयार करू शकतो। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की चटणीची कन्सिस्टन्सी किती परफेक्ट आहे आणि ह्याचा कलरसुद्धा खूप सुरेख आहे। परंतु ह्या चटणीला तडका देणं खूप गरजेचं आहे। ह्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याचा जर तुम्ही तडका दिला तर चटणीची टेस्ट नक्कीच डबल होईल। ह्या चटणीमध्ये आपण दह्याचा वापर केल्यामुळे ही चटणी मात्र आपण जास्त दिवस स्टोर करून ठेवू शकत नाही। फ्रीजमध्ये 1 ते 2 दिवस फक्त आपण ही स्टोर करून ठेवू शकतो। झटपट बनवायची आणि पटकन वापरायची। चला तर नेक्स्ट रेसिपीला सुरुवात करूयात। ही माझी सगळ्यात फेवरेट चटणी आहे। ह्यामध्ये मिक्सी जारमध्ये 1 वाटी कोथिंबीर ॲड केली आणि अर्धा वाटी पुदिना ॲड करायचा। त्यासोबतच अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आणि ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, साखर थोडी जास्त वापरायची। मी 1 ते 1.5 चमचा साखर ॲड केली होती। हिरवी मिरची मी थोडीशी जास्त वापरली। ह्याच्यामध्ये मी फुटाण्याची डाळ वापरली, पण ती ऑप्शनल आहे। सोबतच जिरे ॲड केले आणि व्हिडिओत बघू शकता की मी काही ढोकळ्याचे पीस ॲड केले। ही ढोकळ्याची सिक्रेट चटणी रेसिपी आहे। ढोकळ्यासोबत खास करून हॉटेलमध्ये अशा प्रकारे चटणी बनवली जाते, त्यामुळे आपल्याला ही चटणी खूप आवडते। फक्त ढोकळाच नाही तर खूप सारे कबाब आणि चाट रेसिपीजमध्ये सुद्धा ह्या चटणीचा वापर केला जातो। ह्या ठिकाणी ढोकळा हे बाइंडिंगचं काम करतं, त्यामुळे चटणीची कन्सिस्टन्सी परफेक्ट बनवून तयार होते। रेसिपी नंबर 4 आपण बघूयात। 2 वाटी फ्रेश कोथिंबीर घ्यायची। फ्रेश ह्याच्यासाठी कारण की आपल्याला चटणी स्टोर करून ठेवायची। खाताना तो फ्रेशनेसचा फ्लेवर आणि टेस्ट काही वेगळाच असतो। 2 वाटी कोथिंबीर ॲड केल्यानंतर अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त मी
पुदिना ॲड केला. सगळ्या गोष्टी फ्रेश यूज केल्यामुळे आपण ही चटणी स्टोअर करून ठेवू शकतो. आणि दुसरं म्हणजे चटणी खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी आणि चटपटीत बनून तयार होते. आपण जसं तिखट खातो त्या गरजेनुसार आपण 2 ते 3 हिरवी मिरची ॲड करायची आणि सोबतच अर्धा वाटी ही शेव ॲड करायची. ही भुजिया शेव आहे जी मार्केटमध्ये खूप इझिली अवेलेबल होते. ह्या शेवमुळे ह्या चटणीची टेस्ट आणखीनच डबल होऊन जाते. ही शेव ॲड केल्यानंतर आपल्याला दुसरं चटपटीतपणा येण्यासाठी काहीही ॲड करायची गरज नाही. मी अर्धा वाटी जिरे, अर्धा वाटी मीठ ॲड केलं आणि थोडंसं पाणी ॲड करून त्याची मिक्सरमधून फाईन पेस्ट करून तयार केली. भुजिया शेव फक्त चटपटीतपणाच नाही तर आपल्या चटणीला छान असं बाइंडिंग देतं. त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे थिकनेस चटणीची एकदम परफेक्ट बनून तयार होते. कोणत्याही डिपसाठी इवन सँडविचसाठी सुद्धा आपण ह्या चटणीचा वापर करू शकतो. व्हिडिओमध्ये तुम्ही चटणीची कलर बघू शकता आणि इवन त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता. एकदम थिक, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अशा परफेक्ट कन्सिस्टन्सीची चटणी बनून तयार आहे. कन्सिस्टन्सी येण्यासाठी आपण भुजिया शेवशिवाय दुसरं काहीही ॲड केलेलं नाही. चला तर नेक्स्ट रेसिपी आपली लास्ट 5th रेसिपीला सुरुवात करूयात. एका मिक्सी जार फ्रेश कोथिंबीर ॲड करूयात आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये पुदिना ॲड करायचा. चटणीमध्ये कधी पण पुदिन्याचं प्रमाण हे कोथिंबीरपेक्षा अर्धच ठेवायचं, नाहीतर चटणी खूप जास्त स्पायसी वाटते आणि दुसरं म्हणजे थोडासा कडसरपणा येतो. नंतर आपल्या चवीनुसार हिरवी मिरची ॲड करून त्याच्यासोबत अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मीठ ॲड करायचं. ह्या ठिकाणी बाइंडिंगसाठी आपण 2 मोठे चमचे डाळ यूज करणार आहोत. बरेच जण त्याला फुटाण्याची डाळ किंवा भाजकी चना डाळ असंही म्हणतात. ह्या डाळीमुळे आपल्या चटणीला खूप छान अशी बाइंडिंग येते आणि ही प्रत्येक किचनमध्ये इझिली अवेलेबल अशी गोष्ट आहे आणि ही चटणी तुम्ही कोणत्याही डिपसोबत यूज करू शकतात. मीठ ॲड करायचं आणि थोडंसं लिंबू पिळायचं. लिंबामुळे त्याचा हिरवेपणा हा जास्त काळ टिकून राहतो. चटणी लवकर काही पडत नाही आणि दुसरं म्हणजे चटणी चटपटीत बनून तयार होते. मिक्सी जारमधून फाईन पेस्ट करून तयार करायची. छानशी बाइंडिंग आल्यामुळे तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी बघू शकता आणि त्याचा ब्राईट ग्रीन कलरसुद्धा. सँडविचसोबत, कोणत्याही चाट रेसिपीसोबत, इवन कबाबमध्ये डिप म्हणूनसुद्धा ह्या चटणीचा तुम्ही वापर करू शकता. चिकन किंवा पनीर टिक्का आपण जे बनवतो त्याच्यासोबत तर हे परफेक्ट डिप आहे. ह्या सर्व चटणी रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या सर्व चटण्या जर तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवल्या तर फ्रीजमध्ये तुम्ही 8 ते 15 दिवस ह्याला एन्जॉय करू शकता. प्रत्येक चटणी रेसिपीजमध्ये आपण वेगवेगळे घरी अवेलेबल असलेले इझी पदार्थ वापरून हे बनवलेले आहेत. इन्स्टंट चटणी रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.